की आपल्या या युनिव्हर्सिटीमध्ये अशा पद्धतीने घोटाळा चालू आहे, पैसे घेऊन तिथं डिग्री दिली जाते। हा विषय त्यांच्याकडे कसा आला? एकतर मी मनापासून कदम भाऊंचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की न घाबरता इतर कुठल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि हे जे काय चाललंय, काही दिवसानंतर जेव्हा त्यांनी ते ट्रान्झॅक्शन केलं त्यांचं मन त्यांना खात होतं आणि मग त्यांनी ती भूमिका घेतली की हे बरं नाही। मग गायकवाडांना ते भेटले, त्यांनी ती मीडियासमोर सुद्धा भूमिका मांडली, पण 1 महिन्याआधी हे पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर कुठेही ॲक्शन झाली नाही। मीडियाने हा विषय उचलला, काही राजकीय नेत्यांनी हा विषय सोशल मीडियावर आणला, मग कुठेतरी युनिव्हर्सिटीमध्ये गडबड सुरू झाली आणि गेल्या 3 दिवसामध्ये कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितली। मुखेकर नावाची जी व्यक्ती आहे त्यांच्यावर FIR झालाय, त्यांना निलंबित केलंय, पण हा मुखेकर पर्यंत हा विषय थांबणार आहे असं नाही। आम्ही आता कुलगुरू साहेबांना भेटलो, इतरही सर्व त्यांचे अधिकारी होते, त्यांना हेच सांगितलं की एक डिग्री समोर आली म्हणजे त्याचा अर्थ अशा अनेक डिग्री असू शकतात ज्या दिल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल तुम्ही काय शहानिशा करणार आहेत हे तुम्ही सांगा। त्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला फॉरेन्सिक ऑडिट करावा लागेल, जे काही तिथं त्यांचं व्हॉट्सॲपची चॅट असेल ती डंप करावी लागेल आणि मग त्याच्यातून एक वेगळा अभ्यास करावा लागेल। पण दुर्दैव असं व्हॉट्सॲपची जी चॅट आहे ती 2 वर्षापुरती असते। आता ही व्यक्ती मुखेकर त्या संस्थेमध्ये, या संस्थेमध्ये 2016 पासून आहे असं आम्हाला कळालं, त्यामुळे 2015 पासून आत्तापर्यंत एक ऑडिट करणं महत्त्वाचं आहे। PRN नंबर, एनरोलमेंट नंबर, सीट नंबर आणि नवीन ज्या काही डिग्र्या ज्या नंतर प्रिंट केल्या गेल्या त्या किती केल्या गेल्या, कोणाकोणाला दिल्या, याचा एक कुठंतरी तिथं अभ्यास हा केला गेला पाहिजे अशी आमची ठाम मागणी। ते लवकरात लवकर केलं पाहिजे। फक्त FIR झालं आणि मुखेकरवर आम्ही कारवाई केली म्हणून याच्यातून सुटतो असं होत नसतं। त्यामुळे याच्यात कोण कोण जबाबदार आहे एवढं धाडस एका छोट्या अधिकाऱ्याला कधीही करता येत नाही। त्यामुळे याच्यामध्ये वरपर्यंत कोण कोण आहे, आता विषय बघा, तुम्ही समजून घ्या की गायकवाड भाऊंनी हा मुद्दा घेतला आणि कदम भाऊ यांनी हा मीडियासमोर मांडला, तर यांच्याकडे निनामी फोन यायला सुरुवात झालेली आहे, लोक भेटायला यायला लागलेले आहेत, व्हिडिओ काढायला लागलेले आहेत। म्हणजे हे जे रॅकेट आहे ते मुखेकर पर्यंतच थांबतं असं नाही, हे रॅकेट फार खोलवर तिथं जात असतं। या युनिव्हर्सिटीमध्ये सेक्शन 8च्या 2 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये एज्युकेट फाउंडेशन नावाची एक सेक्शन 8 कंपनी आपल्याच युनिव्हर्सिटीची आहे आणि रिसर्च पार्क फाउंडेशन नावाची एक कंपनी। आता एज्युटेक नावाची जी कंपनी आहे सेक्शन 8 कंपनी, ही युनिव्हर्सिटीच्या मालकाची असली तरी त्या कंपनीमध्ये अनेक असे लोक आहेत जे भाजपच्या विचाराचे मुद्दामून त्याच्यामध्ये भरण्यात आलेले आहेत आणि त्यांना पुरा डेटा मॅनेजमेंटची जबाबदारी आहे। त्यामुळे हे जे काही सर्टिफिकेट प्रिंट केले जातात त्याच्यावर सुद्धा या कंपनीचा कंट्रोल आहे असं आम्हाला कळतं। म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये, शासनामध्ये भरती व्हायचं असेल तर त्याला एक प्रक्रिया असते, एक परीक्षा द्यावी लागते, पण ही कंपनी सेक्शन 8 कंपनी असून सुद्धा याच्यामध्ये कोणाला भरायचं, कोणाला तिथं ठेवायचं, कुठल्या विचाराची लोक आणायची, चोर प्रवृत्तीची आणायची का नाही आणायची, हे सगळा निर्णय हे तिथल्या तिथं घेतला जाऊ शकतो। आणि आमचं मत आहे या कंपन्यांमध्ये, या युनिव्हर्सिटीच्या मालकीच्या असल्या तरी याच्यामध्ये भाजप विचाराचे अनेक लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत। त्याच्याचबरोबर राजेश पांडे नावाची एक व्यक्ती आहे, त्यांचा वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ते कोण आहेत तर मला जे कळालं भाजपचे कुठले तरी पदाधिकारी आहेत। आणि मग ही व्यक्ती कोण, यांचा काय कंट्रोल, आणि मग अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही। त्यामुळे याच्या खोलात खऱ्या अर्थाने तर आपण पाहिलं रोहित पवारांनी विविध मुद्द्यांवरून या ठिकाणी बनावट डिग्री सर्टिफिकेट संदर्भात भाष्य केलेलं आहे। कुणाकुणाला डिग्री सर्टिफिकेट दिलं याची चौकशी करा, फक्त एका अधिकाऱ्यावर कारवाई करून हे सगळं संपणार नाहीये। हे मोठं रॅकेट असल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणतात। बनावट डिग्री कुणाकुणाला दिली गेली याची चौकशी करा, बनावट डिग्री रॅकेट फक्त मुखेकर पर्यंत नाहीये असंही रोहित पवारांनी म्हटलंय। यासह यामध्ये 2 कंपन्या असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय आणि त्यामध्ये भाजपच्या विचाराचे लोक असल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय।